नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. सर्वसामान्यांची ग्रामीण भागाची जीवनवाहिनी लालपरी एसटीला आज ब्रेक लागलेला आहे. अनेक भागांमध्ये आगारांमध्ये कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन होत आहे, ज्याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी निघालेल्या सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय. काही तोडगा यावर निघतोय का आमचं लक्ष असेल. राजकीय घडामोडी सुद्धा वेगानं घडतायत. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान काय काय घडलंय हे सगळं जाणून घ्यायचं आहे. मात्र सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. एसटी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल. सरकारकडून लेखी आश्वासन देण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम. तर मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक. समरजित सिंग घाटगेंचा आज शरदचंद्र पवार पक्षात होणार प्रवेश. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. तर शरद पवारांकडून केशवराव नाट्यगृहाची पाहणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. सीएम-डीसीएम सोबत 2 बैठकांनंतर आज पक्षांतर्गत बैठक. जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चेची शक्यता. मविया जागा वाटपाची बैठक गणेशोत्सवानंतर होणार. सूत्रांची माहिती. बैठकीत मुंबईतील जागा वाटपावरही चर्चेची शक्यता. शरद पवारांच्या एनसीपीचं शक्ती कायद्यासाठी मुंबईत आंदोलन. राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी. पुण्यातील 2 हत्येच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती. मोबाईल हॉटस्पॉट न दिल्यानं फायनान्स मॅनेजरची 3 अल्पवयीन मुलांकडून हत्या. तर वनराज आंदेकर खून प्रकरणी 5 जणांना अटक. आणि कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल 450 रुपयांचा भाव. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रमी दर. शेतकरी खुश तर सर्वसामान्यांच्या ताटातील भाजीतून कोथिंबीर गायब. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय, ज्याचा फटका प्रवाशांना बसतोय. आणि त्यामुळेच आता सरकारकडून हे काम बंद आंदोलन मिटवण्यासाठी त्यांच्या मागण्यांसंदर्भात दखल घेण्याबाबत एक तातडीची पावलं उचलली जात आहेत. थोड्याच वेळात एसटी कर्मचारी संघटनांसोबत बैठक असणार आहे. उदय सामंत यांची एसटी कर्मचारी संघटनांसोबत थोड्याच वेळात बैठक असेल. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, विशेषतः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन हवंय, यासह इतर महत्त्वाच्या मागण्या त्यांच्या आहेत. या सगळ्याबाबत म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपूर्ण मागण्यांबाबत थोड्याच वेळात चर्चा होणार आहे. उदय सामंत यांच्यासोबत त्यांची बैठक असेल. कर्मचारी संघटनांसोबत ते चर्चा करणार आहेत. या संपूर्ण आंदोलनाची दखल आता सरकारकडून घेण्यात आलेली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहेच, मात्र त्याआधी सरकारकडून उदय सामंत एसटी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेत आहेत. तर बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काय नेमका निर्णय होतोय, तोडगा आजच निघतोय की उद्याच्या बैठकीपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, याकडे लक्ष असेल. मात्र ही महत्त्वाची घडामोड. राज्यभरात लालपरीला ब्रेक लागलेला असतानाच उदय सामंत थोड्याच वेळात कर्मचारी संघटनांसोबत चर्चा करणार आहेत. तर आता थोड्याच वेळात उदय सामंत यांची एसटी कर्मचारी संघटनांसोबत बैठक असणार आहे. तर उद्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच मुद्द्यावर बैठक बोलावलेली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची बैठक असेल. संध्याकाळी 7 वाजता तातडीनं तोडगा सरकारला काढावा लागणार आहे, कारण गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्याच्या अनेक भागात लालपरीला ब्रेक लागलेला आहे आणि त्यामुळेच तोडगा काढण्यासाठी आता तातडीनं हालचालींना सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या संध्याकाळी सह्याद्रीवर बैठक बोलावली आहे. तर आता सरकारकडून या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी पावलं उचलली जातात. मात्र एसटी कर्मचारी संघटनांनी 2दा या संदर्भातला इशारा दिलेला होता. आज काम बंद आंदोलन करण्यात असं सांगितलं नव्हतं, मात्र धरणं आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. आणि आता मात्र स्वयंस्फूर्तीने अनेक कर्मचारी काम बंद आंदोलन सकाळपासून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळेच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मुंबई, नाशिक, पुणे,
संभाजीनगर रत्नागिरी या संपूर्ण भागात एसटी सेवेला चांगलाच ब्रेक लागलेला आहे। एकही गाडी अनेक आगारांमधून सुटत नाहीये, त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गावी जाणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत, विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात चांगलेच हाल होत आहेत। एसटी ची सेवा अनेक भागांमध्ये पूर्णपणे ठप्प आहे, तर काही ठिकाणी थोडेफार कर्मचारी कामावर आहेत, त्यामुळे काही एसटीची सेवा सुरू आहे, मात्र तरीही गणेशोत्सवाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होत आहेत। लोकांचा उद्रेक जर का वाढला तर नाईलाजाने शासनाला या गोष्टीला सामोरं जावं लागेल। कारण का निदान मी तरी असा माणूस आहे, कारण का माझी बहीण हँडिकॅप आहे, आम्ही एवढ्या लांबून तिला घेऊन आलेलो आहे। गावी आमचा कोकणामध्ये सण आहे, सुट्ट्या आम्ही टाकलेल्या आहेत। नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टीला उद्रेक लोकांचा पाहावा लागेल। मला अर्जंट जायचं होतं, आता गाड्याच बंद काय करायचं समजून नाही राहिलं। आता काय पर्याय काय? आता पर्याय म्हणजे काय, आता यांचा कधी उघडते की काय, सध्या वातावरण खराब आहे ना, तर आपण मोटरसायकलवर गेलो। पहिलं जायचं होतं कोर्टामध्ये, वाईवरनी महाबळेश्वरला जायचं होतं, पण महाबळेश्वरची गाडी आता नाहीये। सरकारने एसटी महामंडळाच्या सर्व ज्या काही प्रवाशांच्या मागण्या, एसटी कामगारांच्या मागण्या आहेत, त्याचा एकदाच निकाल लावून हा सारखा वारंवार होणारा ज्या प्रवाशांचा खोळंबा आहे तो थांबवावा। सकाळी 6:30च्या बसनी मी कारंजापर्यंत तिकीट काढलं आणि मला इथे उतरून दिलं त्यांनी आणि बस डेपोट टाकून दिली। शासनाने यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे। मुंबई असेल, पुणे असेल, कोकण असेल, या सगळीकडे हीच परिस्थिती सध्या एसटी डेपोत दिसते। मावळमध्ये सुद्धा एसटी सेवेला चांगलाच फटका कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला बसलेला आहे। मावळमध्ये एसटी सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत। कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत। तळेगाव दाभाडे आगारातलं कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। काय आहेत मागण्या कर्मचाऱ्यांच्या, जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी। एसटी कर्मचारी आजपासून संपावरती गेलेले आहेत। मावळ तालुक्यात देखील एसटी आगारामध्ये तळेगाव दाभाडे या ठिकाणी हे सर्व कर्मचारी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। बेमुदत आंदोलन जे आहे ते या कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आहे। तळेगाव दाभाडे एसटी आगारामधील हे कर्मचारी जे आहेत ते भजन गाऊन हे आंदोलन करतानाचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी त्यांच्या विविध मागण्या आहेत, त्या मागण्या सरकार मान्य करत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे आहे ते सुरूच ठेवण्याचा निर्णय या एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे अनेक नागरिकांना जो आहे तो त्रास सहन करावा लागत आहे। गणेशोत्सवासाठी अनेक जण गावी जात असतात, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे अनेक नागरिकांचे जे आहेत ते हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। राज्याच्या अनेक भागात एसटी सेवा बंद आहे। सोलापुरात मात्र एसटीची सेवा व्यवस्थित सुरू आहे। फक्त मराठवाड्यातून येणाऱ्या काही गाड्यांना किंवा काही बस फेऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। सोलापुरात सध्या एसटी सेवा सुरळीत आहे। मराठवाड्यातून येणाऱ्या अनेक गाड्या मात्र बंद आहेत, त्यामुळेच प्रवासी ताटकळत उभे आहेत। मात्र एरवी सोलापुरात सध्या एसटी सेवा सुरळीत सुरू असल्याचंच पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा हा उगारलेला आहे, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी सेवा ही ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण सध्या आपण आहोत सोलापूर बसस्थानकावर। सोलापूर बसस्थानकावर या बंदचा कोणताही परिणाम नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर आगारातून ज्या एसटी गाड्या बाहेर पडत आहेत त्या सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत या संदर्भात एसटी कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांना विचारलं असता दुपारनंतर हा बंद सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। तर आता संपाबाबत, संप नाही म्हणता येणार ज्याला, आपण म्हणूया काम बंद आंदोलन, तर त्याचा नेमका काय तोडगा निघतोय याकडे लक्ष असेल। मात्र आता एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे, ती म्हणजे सध्या जागा वाटपासंदर्भात महायुती आणि मविया या दोन्ही बाजूंकडे बैठकांना जोर आलेला आहे। पण मवियाच्या बैठका या गणेशोत्सवानंतरच होणार असल्याची माहिती समोर येते। मवियाची जागा वाटपासंदर्भातील बैठक गणेशोत्सवानंतरच होणार आहे। तसंच मुंबईतल्या जागा वाटपासंदर्भात जो रखडलेली चर्चा आहे ती सुद्धा ही नंतरच, म्हणजे गणेशोत्सवानंतरच ही होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील 2 बैठका झाल्या आहेत। आता मात्र पुढील बैठका गणेशोत्सवानंतरच होणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली आहे।
आता एक महत्त्वाची घडामोड राष्ट्रवादी संदर्भातील राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवारांच्या पक्षाची एक अंतर्गत बैठक जागा वाटपासंदर्भात होणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणता येईल, कारण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात अनेकदा बैठका झालेल्या आहेत। त्या बैठकांनंतर आता पक्षांतर्गत नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा जागा वाटपाबाबत केली जाईल। अजित पवारांची राष्ट्रवादीची ही महत्त्वाची बैठक आज होणार आहे। अर्थात जागा वाटपासंदर्भात या बैठकीत नेमकी काय मतं मांडली जात आहेत, काय चर्चा होतीये याकडे लक्ष असेल। आणि वळूया पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे। आपल्याला माहिती आहे शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि मोठ्या राजकीय घडामोडी त्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान घडतायत। सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं झालं तर समरजित घाटगे, एकेकाळचे फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती असे नेते, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आज शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा होणार आहे। त्या मेळाव्यावेळीच समरजित घाटगे शरद पवारांच्या पक्षात अधिकृत प्रवेश करतील। कागलमधनं हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत होण्याची शक्यता आहे। कागलमधनं समरजित घाटगेंना उमेदवारी मिळू शकते। आज सकाळीच घाटगेंनी शरद पवारांची भेट घेतली। आज जे काय कागलमध्ये राजकीय व्यवस्थापन निर्माण झालं ते त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पाठबळामुळं, आणि थोडंसं ते राजकीय व्यवस्थापनला त्याचा विसर पडलाय। तर वस्ताद कोण आहे आणि वस्तादचं ताकद काय आहे, येत्या इलेक्शनमध्ये ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या फॅक्टरवरच लढली जाणार। तर एकीकडे समरजित घाटगेंचा आजचा शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित आहे। दुसरीकडे अजित पवारांसोबत असलेले काही नेते सुद्धा शरद पवारांना भेटण्यासाठी येत आहेत। अजित पवारांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीसोबतच आपण आहोत, आपण कधीही शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडलेलो नाही आहोत, त्यांची साथ कधीही सोडलेली नाही असं के.पी. पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे त्यांचे नातेवाईक असलेले ए.वाय. पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे। ते के.पी. पाटील यांचे मेहुणे आहेत, ते राधानगरीतून लढण्यास इच्छुक आहेत। तर ए.वाय. पाटील यांनी मात्र काही दिवसापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली होती। कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा, ते घर माझंच आहे। माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे। आता त्याचा निर्णय ते घेतील। आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वासयोग्य निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतील। दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि राधानगरी मतदारसंघावर दावा केलेला आहे। अर्थात उमेदवारी कुणाला मिळतेय कदाचित येणाऱ्या पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत आंदोलन केलेले आहे। महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा लागू करण्याची मागणी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मुंबईत आंदोलन केलेलं आहे। राज्यभरात शक्ती कायदा लागू करा अशी त्यांची मागणी आहे। सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या। राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये, त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारनं तयार केलेला शक्ती कायदा राज्यात लवकर लागू करा अशी मागणी आंदोलकांनी केली। मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्यांनी हे आंदोलन केलेले आहे। अनिल देशमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं, ज्यात रोहिणी खडसे आणि राखी जाधव सहभागी झाल्या होत्या। कार्यकर्ताओं को आप देख सकते हैं, खासतौर पर महिला दिन की तरफ से विरोध प्रदर्शन किया जा रहा है। सुप्रिया सुळे को आप देख सकते हैं। तर महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे मवियानं जोडेमारू आंदोलन केलेलं होतं। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध नोंदवण्यात आलेला होता आणि आज आंदोलनावर अजित पवारांनी टीका केलेली होती। त्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। मोदी शहांच्या जीवावर काकांचा पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्यांनी अशी भाषा करू नये असा टोला राऊतांनी लगावला। राजकारण करू नका। त्याच्यामध्ये आता काहींनी ते जोडे मारो आंदोलन, त्याच्यामध्ये काय ते एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी
आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पलेने मारत बसले. जोडे मारो आंदोलन. अरे असं कशाला जोडे मारता? असेल धमक तर या ना समोरासमोर, याला बघतो ना. हे कसला रडीचा डाव? जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरू नये. त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत, मग मिंध्या असतील किंवा अजितदादा असतील, त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही. आणि आता पुढची घडामोड आहे नागपुरातनं. नागपूरमध्ये आज मारबतोत्सव साजरा होतोय. काळ्या पिवळ्या मारबतीसह बडग्यांची ही मिरवणूक इथे निघालेली आहे. मोठ्या संख्येनं लोक या मारबतोत्सवात सहभागी झालेले आहेत. विविध सामाजिक विषयांवर यावेळेला संदेश सुद्धा दिले जातात आणि हे संदेश देणारे बडगे या मिरवणुकीचा केंद्रबिंदू असतात. यंदा या मिरवणुकीत कोलकात्यातील बलात्कार हत्येची घटना, बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचाराची घटना या दोन्हीचा निषेध नोंदवला जातोय. दुसरीकडे गोंदियात पोळ्याच्या पाडव्याला मारबत उत्सव साजरा करण्यात आला. वाईट प्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठीच हा उत्सव साजरा केला जातो. शहरात विविध भागातून ट्रॅक्टरवरून मारबतची मिरवणूक काढण्यात आली. 144 वर्षांची अखंड परंपरा असलेली काळी मारबत आणि 140 वर्षांपासून अविरतपणे प्रत्येक नागपूरकरांच्या श्रद्धास्थानी असलेली पिवळी मारबत यांची नेहरू चौकात भेट होईल आणि यावेळेला इडापिडा घेऊन जागे मारबत अशा घोषणा देण्याची प्रथा आहे. परिषद आज इथे आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे देशभरामधले सगळे लोक सेक्रेटरी लेवलचे या परिषदेमध्ये उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे ही गव्हर्नन्स जे आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या आज आपण पाहिलं की सगळ्यांनी त्याला फोकस केलं. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं पण लक्ष आहे, फोकस आहे की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स, म्हणजे लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे, सेवा ज्या आहेत डिलिव्हर झाल्या पाहिजे आणि त्या ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आणि डिलिव्हरी एक्सपिडाईट व्हायला पाहिजे, फास्ट लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IT हा जो या ई गव्हर्नन्स परिषदेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे देशभरातले प्रत्येक राज्याचे अधिकारी आपले विचार, त्यांची सिस्टीम आदानप्रदान करतील, चर्चा होईल आणि या चर्चेमधून खूप मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा फायदा होईल, देशभरामध्ये फायदा होईल आणि प्रत्येकाची एक एक एक्सपर्टीज आहे. कुठल्या राज्याने काय केलं, कुठल्या राज्याने काय केलं. आता आपल्या राज्याने आपण जी लाडकी बहीण केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, एवढ्या फास्ट, एवढ्या कमी वेळामध्ये जे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले तर ते याच सिस्टीममुळे गेलेले आहेत आणि म्हणून ही सिस्टीम अधिक फुलप्रूफ करणे आणि आता सगळं डिजिटल होतं आहे, डिजिटलायझेशन होतं आहे. आता डिजिटल पेमेंट झालं पाहिजे. एक सर्वसामान्य भाजीवाला विक्रेता असेल, सर्वसामान्य हॉकर्स असेल, यांना देखील या डिजिटल पेमेंटची सवय लागली पाहिजे आणि सगळ्या खऱ्या अर्थाने एक ही जी क्रांती आहे, जग बदलतं आहे, पुढे जातं आहे आणि आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल, म्हणजे आपलं जे विकसित भारत 2047 जे स्वप्न आहे मोदीजींचं, हे पूर्ण करायचं असेल, त्याचबरोबर $5 ट्रिलियन इकॉनॉमी आता एक 2-3 वर्षामध्ये आपण गोल अचीव करायचा आहे. आपलं महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन गोल जो अचीव करायचा आहे, यामध्ये या सिस्टीमचा एक मोठा भाग असणार आहे, सहभाग असणार आहे. आणि मुंबई MMR, नवी मुंबई एक देशातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर आपल्याकडे आहे आणि त्यामुळे हे सगळं आता डेटावरच आहे, डेटाबेस आहे. आता पूर्वी मंत्रालयाला आग लागली, सगळ्या फायली जळून गेल्या. आता सगळ्या आमच्या मुख्यमंत्रालयाच्या सर्व फायली आहेत. त्यामुळे ई ऑफिस आहे
त्यामुळे आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव फाईल आता पूर्वीसारखी येत नाही, ही फाईल येते आणि त्यामुळे आपला जो डेटा आहे सुरक्षित ठेवण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी असं हे जे काय जी ही ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्र आपलं यामध्ये खूप आपण पुढे जातो आहे. आपण एक मंत्रालयाच्या गेटमध्येच ई गव्हर्नन्स जे ऑफिस सुरू केलं त्यामध्ये कंप्लेंट येतात, मग कंप्लेंट आल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, डिपार्टमेंट वाईज सगळ्या ज्या कंप्लेंट कारवाईसाठी जातात आणि लोकांना देखील ते अवगत करतात. त्यामुळे निश्चितपणे लोकांनाही याचा फीडबॅक मिळतो आणि म्हणून ही या सिस्टीममध्ये ट्रान्सपरन्सी येते, झिरो पेंडन्सी होईल आणि त्यामुळे लोकांना न्याय मिळेल. एसटीचं आजपासून आंदोलन आहे ते पाहायला मिळतं. उद्या अधिकृत बैठक बोलवली, उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे, यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि एसटी कर्मचारी खरं म्हणजे एसटी आपली ही गावागावी जाणारी एसटी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली आहे. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल, परंतु एसटीच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत, राष्ट्रपती आज इकडे आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं. त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल. पश्चिम बंगाल पहिले बोलणे ई गव्हर्नन्स पश्चिम बंगालमध्ये 20 आज यहाँ पर 27 नेशनल ई गवर्नेंस कॉन्फ्रेंस का आयोजन हुआ है. इसमें सभी देशों के अधिकारी यहाँ पर उपस्थित है और महाराष्ट्र के सभी लोग उपस्थित हैं. यहाँ पर जो ये अभी जैसे देश के लिए ये ज़रूरी बन गया है और हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का भी सपना मकसद है, फोकस्ड है कि मिनिमम गवर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स. न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आता महत्त्वाच्या काही घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. सुपरफास्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. सिंधुदुर्गातील 8 डेपोपैकी कुडाळ, सावंतवाडी वगळता इतर डेपोतील बस सेवा सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुरू आहे. बुलढाण्यातही एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या दरम्यान आगारातून एकही एसटी बस न काढण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे बुलढाणा बस स्थानकावर प्रवासी ताटकळत बसले. चंद्रपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारलंय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. मात्र सणानिमित्तानं बस स्थानकावर हजारो प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. कल्याणच्या विठ्ठलवाडी डेपोतून सकाळपासून एकही एसटी बाहेर पडली नाहीये. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होते. ठाण्यातील पळसखेड भटमध्ये मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड होते. गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्यानं अंत्यविधीसाठी मृतांच्या नातेवाईकांना तासनतास वाट पाहावी लागते. हा पूल उंच करावा यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करतात. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या नदीवर पूल नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांना जीव धोक्यात घालून नदीपात्रातून प्रवास करावा लागतोय. यासोबतच आपली वाहनंही नदीपात्रातूनच काढावी लागतात. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दवाखान्यासाठी 9 किलोमीटरची पायपीट तर अंगणवाडी सेविका आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नदी नाल्यांमध्ये लाकडाच्या उंचीच्या सहाय्यानं प्रवास करण्याची वेळ आली. आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळमध्ये भव्य बैलपोळा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित मिरवणुकीत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे फिरकले. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाला खासदार कोल्हेंनी हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांसोबत डीजेच्या तालावर कोल्हेंनी ठेका धरला. आणि या काही सुपरफास्ट घडामोडींसह तूर्तास झी 24 तास या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथे थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.